नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आज एडिफिकेशन मध्ये. बोर्डाला आता काही मोजके दिवस राहिले. ओके, 20-25 दिवस राहिले. आता आपण युट्यूबवर खूप साऱ्या गोष्टी सर्च करतो की लास्ट 20 डेज मध्ये आपण कसा अभ्यास केला पाहिजे, किंवा इव्हन मी स्वतः हवीत असताना याच गोष्टी जास्त करून सर्च करायच्या. ठीक आहे. आता युट्यूबवर तुम्हाला स्ट्रॅटर्जी मिळेल, काही ठिकाणी तुम्हाला पॉईंट्स मिळतील, बट सगळ्यात महत्वाचं जे की एक विद्यार्थ्याला वाटतं, जसं की मी एक स्टुडंट होतो, मला वाटायचं की आपल्याला IMP क्वेश्चन्स मिळणं गरजेचं आहे, किंवा PYQ जे आपण म्हणतो, जे की आपल्या बोर्ड एक्झामला विचारले जाऊ शकतात. जर असे क्वेश्चन्स मिळाले व त्या क्वेश्चनची रिव्हिजन झाली तर डेफिनेटली आपला स्कोर चांगला होऊ शकतो. कारण मी तुम्हाला सांगितलं की हा लिनियर इक्वेशन हा 12 मार्क चॅप्टर बोर्डाला येतो. ठीक आहे. आता हे तुम्हाला पण देखील माहित असेल, बट लिनियर इक्वेशन मधील कोणते क्वेश्चन्स एक्झामला येऊ शकतात किंवा कोणते क्वेश्चन्स येण्याची शक्यता जास्त असते हे जर तुम्हाला समजलं तर डेफिनेटली मी तुम्हाला सांगतो की तुमचा स्कोर चांगला होऊ शकतो. कारण का, या ठिकाणी आपली प्रॅक्टिस होते आणि कोणत्याही एक्झामला प्रॅक्टिस ही मस्ट नेसेसरी असते. ओके. आता युट्यूबला जर आपण पाहायला गेलो तर क्लास 10ची जवळजवळ 15 लाख मुलं त्यातली युट्यूबवर 5 ते 6 लाख विद्यार्थी अभ्यास करतात. ओके. आपलं नवीन चॅनल आहे, 10वी साठी आपण प्रयत्न करत आहे. माझी एक इच्छा आहे बाळांनो की या व्हिडिओ ऍटलीस्ट 1000 तरी झालेच पाहिजे. ओके. कारण तुमच्यासाठी आम्ही खूप कष्ट घेतोय. लिनियर इक्वेशन प्रमाणे आम्ही खूप सारे चॅप्टर्स असे घेतलेले आहेत, म्हणजे घेणार आहेत पुढे, जे की तुमच्या एक्झामला ते क्वेश्चन्स विचारले जातील. ओके. SSC बोर्डच्या ऑफिशियल वेबसाईटवरून आम्ही क्वेश्चन्स काढलेले आहेत व त्या क्वेश्चन्स मध्ये देखील म्हणजे खूप सारे क्वेश्चन्स असले तरी त्यातले देखील आम्ही असे मोजकेच काही क्वेश्चन्स आहेत जो की पॅटर्न तुमच्या एक्झामला विचारला जाऊ शकतो, जो की तुम्हाला मस्ट नेसेसरी आहे. ओके. हेच क्वेश्चन मी तुमच्याकडून घेणार आहे व त्या पद्धतीने पुस्तकातले देखील काही क्वेश्चन्स असतील ते ॲज अ प्रॅक्टिस म्हणून तुम्हाला कोणकोणते करायचे ते देखील नक्की सांगेन. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या मित्रांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा. ठीक आहे. जर जास्त प्रमाणात व्ह्यूज झाले, जर चांगली कम्युनिटी वाटली तर मी नक्की नेक्स्ट व्हिडिओ देखील म्हणजे नेक्स्ट चॅप्टर देखील त्यात बनवायचा प्रयत्न करेन. ठीक आहे. ओके. सो आता आपण जास्त डिस्कस न करता बाळांनो वन शॉर्ट लेक्चर पाहूया लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल चॅप्टर साठी, ज्याचं वेटेज आहे 12 मार्क्स. ओके. 12 मार्काला हा चॅप्टर विथ ऑप्शन विचारला जातो आणि विदाउट ऑप्शन 8 मार्काला. सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट तुम्हाला क्वेश्चन दिसत आहे जे की आहेत MCQ फॉर्मॅट मध्ये. ओके. MCQ फॉर्मॅट मध्ये 1 मार्काला एक क्वेश्चन येतो. त्यातला पहिला क्वेश्चन बघा काय आहे. त्या ठिकाणी दिसतोय की टू ड्रॉ द ग्राफ ऑफ इक्वेशन 4x plus 5y is equal to 19. ओके. इफ x is equal to 1. ओके. x ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी 1 दिले आणि विचारले व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ y. ओके. आणि खाली 4 ऑप्शन आहेत. सो x ची व्हॅल्यू मी 1 पुट करतो. 4 into 1 plus 5y is equal to 19. So 4 into 1 4 plus 5y is equal to 19. प्लस 4 इकडे गेले की मायनस होतील. सो 19 minus 4 किती येणार बाळांनो? 15. आणि y ची व्हॅल्यू काय येणार? 15 divided by 5. So y is equal to येणार 3. ओके. 5 1 5, 5 3 15. y ची व्हॅल्यू काय आली बाळांनो या ठिकाणी? 3. ऑप्शन कोणता करेक्ट आहे? ऑप्शन बी करेक्ट आहे. सेकंड ऑप्शन या ठिकाणी करेक्ट नाही. ठीक आहे. त्यानंतर सेकंड बघा की फॉर द इक्वेशन विथ व्हेरिएबल x अँड y dx इज इक्वल टू 26 दिलेला आहे. ठीक आहे. dy इज इक्वल टू -39 आहे. d बरोबर 13 आहे. ठीक आहे. आणि आपल्याला काय विचारलंय? x ची व्हॅल्यू शोधायची. सो x ची व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय तो? x बरोबर dx अपॉन d. ओके. सो x आपल्याला फाइंड करायचं आहे. dx ची व्हॅल्यू किती आहे? 26 डिवाइड बाय d ची व्हॅल्यू किती आहे? 13. सो 13 1 जा 13 2 जा 26. x ची व्हॅल्यू काय आली बाळांनो या ठिकाणी? 2 आली. ओके. x ची व्हॅल्यू 2, याचा अर्थ ऑप्शन कोणता करेक्ट आहे? ऑप्शन ए या ठिकाणी करेक्ट आहे. ओके. ऑप्शन ए या ठिकाणी परफेक्ट आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन बघा की इफ काय सांगितलं? इफ 49x minus 57y बरोबर 172. ओके. अँड 57x, ठीक आहे, 57x minus 49y बरोबर 252 म्हणलेलं आहे. आणि विचारले आपल्याला x प्लस वाय ची व्हॅल्यू काय असणार. ठीक आहे. x प्लस वाय ची व्हॅल्यू काय असणार. एक गोष्ट लक्षात ठेवा, मध्ये जर दोन्ही साइन सेम असेल, समज इथं मायनस आहे मायनस आहे, त्या दोघांचं सगळं सबस्ट्रॅक्शन करून टाका. ठीक आहे. सो इथं मायनस मायनस प्लस होतील आणि इथं प्लस मायनस होईल. ओके. 49 मधून 57 गेले, राहिले -8x. इथं मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस आहे, -8y. आणि 172 मायनस 252 ह्याचं देखील किती येतं? -80. ओके. -80. सो -80 या ठिकाणी मी कॉमन घेतो. सो x मायनस कॉमन घेतला तर प्लस येईल, प्लस y बरोबर -80. ओके.
सो मल्टिप्लायचं -8 इकडे गेल्यावर काय होईल, मल्टिप्लायचं -8 इकडे गेल्यावर डिवाइड होऊन जाईल. सो मायनसला मायनस कॅन्सल, 8 1 जाईल, 8 10 जा 80. सो x प्लस वाय इक्वल्स टू 10. x प्लस वाय इक्वल्स टू 10. 10 वाला ऑप्शन कोणता करेक्ट आहे, तर ऑप्शन सी या ठिकाणी करेक्ट आहे. ओके, ऑप्शन सी या ठिकाणी करेक्ट आहे. म्हणजे सिंपल 1 मार्काला कशा पद्धतीने क्वेश्चन विचारला जाऊ शकतो हे तुमच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे, त्यानंतर पुढचा क्वेश्चन देखील आहे की इच 1 मार्क. ओके, पुढील क्वेश्चन देखील इच 1 मार्क आहे, ज्यात आपल्याला ऑप्शन नाही, डायरेक्ट आन्सर फाइंड आउट करायला लागतं. सो त्यातला पण मी घेतो, फॉर द इक्वेशन 4x प्लस वाय वाय. ओके, 4x प्लस वाय वाय बरोबर 20. ओके, फाइंड द व्हॅल्यू ऑफ वाय, एक्स ची व्हॅल्यू दिली 0. ओके, सो x इज इक्वल टू 0 पुट केलं, 4 इंटू 0 प्लस 5y इज इक्वल टू 20. 4 0 चा 0, 5y इक्वल्स टू 20. सो मल्टिप्लायचं 5 इकडे आलं काय होणार डिवाइड, आणि 5 1 जा 5 4 जा 20. ओके, सो y ची व्हॅल्यू काय आली बाळांनो, 4 आली. ठीक आहे, y ची व्हॅल्यू काय आली बाळांनो, या ठिकाणी 4 आली. त्यानंतर पुढचं काय दिलंय, इफ x प्लस 2y इज इक्वल टू 5. ठीक आहे, x प्लस 2y इज इक्वल टू 5 म्हणलेलं आहे. आणि पुढे काय सांगितलं आपल्याला की 2x प्लस वाय इक्वल्स टू 7. ओके, 2x प्लस वाय इक्वल्स टू 7. आणि आपल्याला विचारले की x प्लस वाय ची व्हॅल्यू, दोन्ही साईन सेम आहेत, प्लसच करून टाका आता. ठीक आहे, x प्लस 2x आलं 3x, 2y प्लस वाय 3y. ओके, 5 प्लस 7 12 येईल. ठीक आहे, सो 3 कॉमन घेऊ आपण, x प्लस वाय बरोबर 12. सो मल्टिप्लायचं 3 त्या साईडला गेला काय होईल, डिवाइड होईल, 12 डिवाइड बाय 3. सो 3 1 जा 3, 3 4 जा 12. सो x प्लस वाय इज इक्वल टू 12. ऑप्शन नाही, सॉरी, आता हे डायरेक्ट आहे, त्यामुळे x प्लस वाय इज इक्वल टू 12. त्यानंतर थर्ड बाळांनो यातला जो आहे ना, तो बघा काय दिलाय, की इफ dx इज इक्वल टू 24. ओके, dx इज इक्वल टू 24 आहे, x ची व्हॅल्यू आपल्याला -3 दिलेली आहे, आणि फाइंड करायला लावली d. आता या ठिकाणी महत्वाचा फॉर्म्युला समजून घ्यायचा बरं का. फॉर्म्युला काय असतो, सगळ्यात पहिल्यांदा x बरोबर dx डिवाइड बाय d. ओके, आता x ची व्हॅल्यू -3 आहे ना, x ची व्हॅल्यू -3, dx ची व्हॅल्यू 24 आहे, आणि d ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. सो अपॉन d इकडे आलं की मल्टिप्लाय, अपॉनचं 3 मल्टिप्लायचं 3 तिकडे गेल्यावर डिवाइड होईल. सो 24 -3. ओके, 23 -3 डिवाइड बाय -3. सो 3 1 जा 3, 3 8 जा. ओके, सो मायनस आहे तसंच -8. d ची व्हॅल्यू काय आली बाळांनो, -8. ठीक आहे, मग साधारणतः 1 मार्काला कशा पद्धतीने क्वेश्चन विचारला जाऊ शकतो हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. ठीक आहे, त्यानंतर टू ड्रॉ द ग्राफ ऑफ 2x - 3y इज इक्वल टू 3. ठीक आहे, 2 मार्काचा क्वेश्चन आहे, काय दिलाय ग्राफ आपल्याला, 2x - 3y इक्वल्स टू 3. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचं बाळांनो तुम्ही समजून घ्या, हे जे मी क्वेश्चन घेतोय ना, हा एक फॉर्मॅट आहे. हा क्वेश्चन आज इकडे विचारलेला असं नाही, पण याच पद्धतीने क्वेश्चन तुमच्या एक्झामला येणार आहे. ठीक आहे, म्हणजे जसं की तुम्ही प्री बोर्ड दिला असतील, मिड सेमच्या एक्झाम दिल्या असतील, त्याच पद्धतीनं पण बोर्डाला हाच फॉर्मॅट विचारला जातो. ठीक आहे, त्यामुळे हे क्वेश्चन सगळे व्यवस्थित लिहावं, अशा क्वेश्चनची थोडी थोडी प्रॅक्टिस करत जावा. ठीक आहे, कारण प्रॅक्टिस ही मस्ट नेसेसरी आहे. शेवटचे 20 दिवस आता फक्त राहिलेले आहे. ठीक आहे, आणि जर अजून सुद्धा चॅनलला सबस्क्राईब नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आपल्या मित्रांना देखील सांगा, कारण 1K व्ह्यूज जर या व्हिडिओ झाले तर डेफिनेटली ह्याच्या पुढचे देखील मी चॅप्टर्स लवकरच अपलोड करीन. ठीक आहे, -6 दिलेलं आहे आणि 1 दिलेलं आहे. आता आपल्याला ग्राफ काढायचं नाही, आपल्याला यातल्या व्हॅल्यू शोधायची, जशी की ही y ची एक व्हॅल्यू शोधायची, इथं x ची व्हॅल्यू शोधायची, आणि हे एखादी आपल्याला x, y कोऑर्डिनेट्स द्यायचे. ठीक आहे, आता x ची व्हॅल्यू -6 घेतलेली फर्स्ट पॉइंटला. ठीक आहे, सो x इज इक्वल टू -6 आहे, सो 2x - 3y इक्वल्स टू 3. सो x ची व्हॅल्यू -6 आहे, -3y इक्वल टू 3. 2 6 जा 12, मायनस साइन तसंच -12 - 3y इक्वल टू 3. सो -12 तिकडे गेले काय होईल बाळांनो, +12 होईल. 3 + 12 -3y इज इक्वल टू 15. y ची व्हॅल्यू आहे ना 15 डिवाइड बाय -3. ओके, सो 3 1 जा 3, 3 5 जा 15. y ची व्हॅल्यू काय आली बाळांनो, -5. y ची व्हॅल्यू बाळांनो इथं काय आली,
-5. ओके. आता अनेकांचं म्हणणं असतं बाळांनो की हे सगळं लिहायचं का, म्हणजे एक्झामला का डायरेक्ट इथं लिहायचं. शक्यतो लिहा, जर ऍक्टिव्हिटी असेल तर डायरेक्ट लिहा, जर ऍक्टिव्हिटी नसेल तर डेफिनेटली तुम्ही हे व्यवस्थित लिहा. ठीक आहे. त्यानंतर y ची व्हॅल्यू आपल्याला 1 दिलेली आहे सेकंड पॉईंट. ठीक आहे. y ची व्हॅल्यू 1 आहे. सो 2x -3 into 1 is equal to 3. सो 2x -3 equal to 3. -3 तिकडे गेला की +3 होईल. 3 + 3 किती आला 6 आणि x येणार 6 डिवाइड बाय 2. x ची व्हॅल्यू आली 3. ओके. सो 3 1. ओके. साधारणतः कशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन करायचे, कशा पद्धतीने सोडवायचे तुमच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे. खूप सारे क्वेश्चन्स आहेत, मी स्क्रीन मधून बाजूला येतो, हे सगळे क्वेश्चन्स व्यवस्थित लिहून घ्या. त्यानंतर आता आपण पुढचे क्वेश्चन्स आहेत ते पाहूया. मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलाय की सॉल्व द फॉलोइंग, फाइंड द व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट. ओके. डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे. डिटर्मिनंट काय दिलेला आहे की 3 -2 4 and 5. ओके. सो काय येणार 3 × 5 -2 × 4. ओके. 3 5 15 -+ 4 2 8. 15 + 8 किती येणार आता 15 + 8 किती येणार 23. ओके. सिंपल 2 मार्क डिटर्मिनंट विचारलं जाऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर पुढचं काय बाळांनो, जो की क्रॅमर्स रूल विचारलेला आहे. थांबा, क्रॅमर्स नाही, कंप्लीट द ऍक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. ओके. आता हा ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन होता, पण या ठिकाणी मी डायरेक्ट सोडून देतो. आणि बॉक्सच्या व्हॅल्यू तुम्ही डेफिनेटली पुट करू शकता जर तुमच्या हे लक्षात आलं. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवायचं 3 2 2 3. जर नंबर्स पेअर्स मध्ये असतील तर सरळ ऍडिशन करून टाकायचे. 3 + 2 5x + 2 + 3 5y is equal to 11 + 4 15. आता 5 यातून कॉमन येतोय, so x + y is equal to 15. तो काय येणार x + y मल्टिप्लायचं 5 इकडे गेले काय होईल डिवाइड होईल. सो 5 1 = 5 5 3 = 15. x + y ची व्हॅल्यू आली 15. पण आपल्याला शोधायची व्हॅल्यू कशाची आहे, शोधायची या ठिकाणी आपल्याला आहे जी की x ची शोधायची होती. ठीक आहे. आता x + y is equal to 15 आपण एक इक्वेशन फाइंड केलं. त्यानंतर सिमिलरली आपण काय करू शकतो, हे इक्वेशनचं सबट्रॅक्शन करूया. ठीक आहे. जर मी सबट्रॅक्शन केलं 3x - 2y बरोबर 11, किंवा इवन x ची व्हॅल्यू जर मी आपल्याला x च फाइंड करायचं ना, मग x ची व्हॅल्यू 3 - y या ठिकाणी मी पुट केली तर y ची व्हॅल्यू मिळू शकते. ठीक आहे. पण आपण सोडूया, काय विषय नाही. 2x + 3y is equal to 4. ओके. सो इथं x येईल, इथं -y होऊन जाईल. ओके. आणि इथं काय होईल सबट्रॅक्शन केल्यावर इथं 11 - 4 3. ठीक आहे. x - y बरोबर 3. ओके. हे इक्वेशन 1 म्हणू, हे इक्वेशन 2 म्हणू. आता पुढे काय करूया, ऍड म्हणूया. ऍड इक्वेशन 1 and 2. व्हॅल्यू सोपी आहे, क्वेश्चन जरी मोठा असला तर व्हॅल्यू खूप सोपी आहे. x + y = 3, x - y = 3. ओके. ऍडिशन सांगितले, so y ला y कट, x + x 2x, 3 + 3 6. so x ची व्हॅल्यू आली 6 डिवाइड बाय 2, x is equal to 3. ओके. x ची व्हॅल्यू काय आली बा या ठिकाणी 3 आली. म्हणजे 2 मार्काला साधारणतः हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचं बघा, टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ x and y बाय युजिंग क्रॅमर्स रूल. ओके. बाय युजिंग क्रॅमर्स रूल. ठीक आहे. आता एक काम करू, क्रॅमर्स रूल आहे, थोडीशी जागा आपण जास्त घेऊया. ठीक आहे. क्रॅमर्स रूलचा क्वेश्चन काय दिलाय, x - 2y is equal to 5. क्वेश्चन नंबर किती आहे, 4 आहे. ओके. आणि पुढं 2x + 3y is equal to 10. ओके. 2x + 3y is equal to 10. सगळ्यात पहिल्यांदा मी गिवन लिहून घेतो. गिवन मला माहिती आहे a1 ची व्हॅल्यू काय आहे 1 आहे, b1 ची व्हॅल्यू काय आहे -2 आहे, आणि c1 ची व्हॅल्यू काय तर 5 आहे. a1 b1 c1. ओके. सिमिलरली a2 ची व्हॅल्यू काय आहे या ठिकाणी, a2 ची व्हॅल्यू 2 आहे, b2 ची व्हॅल्यू 3 आहे, आणि c2 ची व्हॅल्यू 10 आहे. ठीक आहे. आता d चा मला फॉर्म्युला माहिती आहे, a1 a2 b1 b2. ठीक आहे. सो आता a1 a2 पुट करूया, 1 2 -2 3. ओके. सो क्रॉस मल्टिप्लाय केलं, 1 × 3 -2 × 2. सो 1 3 = 3 -+ 2 2 = 4 3 + 4 आन्सर इज 7. ओके. 3 + 4 आन्सर इज 7. सिमिलरली पुढचा पॉईंट बघूया, जो की आहे dx आहे. ठीक आहे. dx साठी काय तुम्हाला a1 a2 जागी फक्त
C1 C2 शिफ्ट होतो आणि इथं B1 B2 ऍड आहे. ठीक आहे. आता बघूया काय आहे C1 C2 5 10 -2 3. ओके. So 5 multiply by 3 minus of -2 multiply by 10. Okay. So 5 to the 15 minus plus 2 10s are 20. Okay. So किती आले ऍडिशन 35 आली. ओके. dx ची व्हॅल्यू 35 झाली. त्यानंतर dy काय तू a1 a2 as it is b1 b2 जागी फक्त c1 c2. ओके. So 1 2 5 10. ओके. so काय तो 1 multiply by 10 minus 5 multiply by 2. एक सेकंड होऊ शकतं. बघू द्या. 1 10 10 5 to the 10 dy ची व्हॅल्यू 0 येते. 5 10 ना 1 2 एक सेकंड बाळांनो बघू द्या चुकाय नको. समज ही व्हॅल्यू तर परफेक्ट आहे. ठीक आहे. 0 हा म्हणजे आहे बरोबर. काय समज जर चूक असेल तर नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. बरोबरच आहे. आता x ची व्हॅल्यूचा फॉर्म्युला बाळांनो dx अपॉन d अँड y साठी फॉर्म्युला dy अपॉन d. सो dx ची व्हॅल्यू आहे 35 डिवाइड बाय 7 अँड y ची व्हॅल्यू आहे dy ची व्हॅल्यू 0 डिवाइड बाय 7. ओके. सो 7 5 ला 35 x ची व्हॅल्यू आली 5 अँड y बरोबर 7 ने डिवाइड केलं तर आन्सर झालं 0. ओके. y इज इक्वल टू 0. ठीक आहे. हे आपलं साधारणतः आन्सर आहे. त्यानंतर एक लास्ट 2 मार्काचा क्वेश्चन आहे तो देखील बघून घेऊया. पाचवा जो की दिलाय 52x प्लस 65y इज इक्वल टू 183 प्लस 65x प्लस 52y बरोबर 168. ओके. डायरेक्ट ऍडिशन आहे. या ठिकाणी आपण ऍडिशन फॉर्मॅटनेच जाऊया. 5 प्लस 2 7 6 प्लस 5 11. ओके. 117. ठीक. प्लस इथं पण 117y इथे किती ना 8 प्लस 3 11 8 15. ओके. हे आले 350. ओके. आता 117 कॉमन येते दोन्ही साईडना. सो x प्लस y बरोबर 351. शक्यतो आय थिंक हे डिवाइड होणार डायरेक्ट. एकदा फक्त कॅल्क्युलेटर मी चेक करतो. आय थिंक 3 ने होते डिवाइड बरं का. हे की नाही 3 ने डिवाइड होते. 351 डिवाइड बाय 117. 3 ने डिवाइड होते. सो x प्लस y ची व्हॅल्यू काय आली बाळांनो 3. ओके. x प्लस y इज इक्वल टू 3. म्हणजे साधारणतः 2 मार्काला कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले जाते हे तुमच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे. मी स्क्रीन मधून बाजूला येतो. हे सगळे क्वेश्चन व्यवस्थित लिहून घ्या. त्यानंतर आता आपण नेक्स्ट जे की 3 मार्काचे क्वेश्चन आहेत ते आता आपण पाहूया. मित्रांनो आता 3 मार्काचे क्वेश्चन कोणकोणते आहेत जे की एक्झामला विचारले जाऊ शकतात ते तुम्हाला बघा स्क्रीनवर दिसत आहेत. ठीक आहे. सॉल्व बाय क्रॅमर रूल. ठीक आहे. जो की पहिलाच आहे. क्रॅमर रूलने सोडवा. 4x प्लस 3y इज इक्वल टू 5. ओके. आता इथं देखील सेम प्रोसेस गिवन लिहून घेऊया. जे की a1 ची व्हॅल्यू 3 आहे, b1 ची व्हॅल्यू -4 आहे आणि c1 ची व्हॅल्यू 10 आहे. a2 ची व्हॅल्यू 4 आहे, b2 ची व्हॅल्यू 3 आहे आणि c2 ची व्हॅल्यू आहे 5. आता d आपल्याला माहिती आहे a1 a2 b1 b2. सो मी डायरेक्ट लिहितो. आता एक्झामला पण आपण असं लिहिलं चालू शकतं. फक्त मी लास्ट टाइम यासाठी सांगितलं की तुझे कोण तुमच्या लक्षात यावं. ठीक आहे. सो 3 3 9 -, प्लस 4 4 16 आन्सर येणार 25. ओके. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे जी की आहे dx साठी जी की 10 5 -4 3. सो 10 into 3 minus 4 into 5. So 10 3 is 30 minus plus 4 5 is 20. 30 plus 20 answer आहे ना 50. त्यानंतर नेक्स्ट आहे जी की आहे dy. ओके. dy साठी काय येणार बाळांनो a1 a2 as it is. c1 c2 आपण पुट करणार b1 b2 जागी. सो 3 5 are 15 minus 10 multiply by 4. So 15 minus 40 answer येणार किती -25. ओके. -25.
आता सिमिलरली आपण एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड करून घेऊया. एक्स बरोबर dx अपॉन डी अँड वाय बरोबर dy अपॉन डी. सो एक्स बरोबर dx ची व्हॅल्यू काय ते बाळांनो, म्हणजे की 50 डिवाइड बाय 25. ओके, सो काय येणार 25 2 जा 50. ठीक आहे, अँड वायची व्हॅल्यू काय आहे -25 डिवाइड बाय 25. वाय बरोबर -1. ओके, वाय बरोबर काय आलं -1. दिस इज द फायनल आन्सर. बोर्डाला हेच क्वेश्चन येणार, लक्षात ठेवा. ठीक आहे, अशाच फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन्स असणार. आता नेक्स्ट बघा काय म्हणले, सॉल्व. ओके, इक्वेशन सॉल्व करायला सांगितलं आपल्याला. 4m - 2n इज इक्वल टू -4. इक्वेशन फर्स्ट म्हणून याला, आणि सेकंड आहे 4m + 3n इज इक्वल टू 16. ओके, इक्वेशन नंबर 2. आता मी तुम्ही जर ऑब्झर्व केलं माझ्यापेक्षा तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर 4m आहे. सबस्ट्रॅक्शन करून टाकू, कॅन्सल होतं. ठीक आहे, लिहूया आपण सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 अँड 2. 4m - 2n इज इक्वल टू -4 -4m + 3n इज इक्वल टू 16. इथं मायनस साइन येईल, इथं पण मायनस होऊन जाईल. 4m ला 4m कॅन्सल. ठीक आहे, -2 -3 -5n. ओके, -4 -16 -20. तो n बरोबर काय आला -20 डिवाइड बाय -5. तो n बरोबर 5 1 5 5 4 20. मायनस मायनस कॅन्सल. तो n ची व्हॅल्यू काय आली बाळांनो 4. आलेली n ची व्हॅल्यू इक्वेशन 1 किंवा 2 कुठेही पुट करूया. ठीक आहे, तुम्ही लिहितो पुट n इज इक्वल टू 4 इन इक्वेशन 1. सो इक्वेशन 1 बिकम्स हा अर्थ इक्वेशन 1 परत लिहूया. ठीक आहे, तो इक्वेशन 1 लिहूया. 4m - 2n इज इक्वल टू -4. तो 4m तसंच -2n ची व्हॅल्यू 4 इज इक्वल टू -4. तो 4m 2 4 जा 8. ओके, -4 -8 तिकडे गेले का ना बाळांनो, +8 होईल. सो -4 + 8 प्लस मायनस मायनस. सो -4 + 8 झाले की 4 होईल. तर 4 ला 4 कॅन्सल. m इज इक्वल टू 1. म्हणजे मल्टिप्लायची टर्म तिकडे गेली की डिवाइड. सो काय येणार 1. n ची व्हॅल्यू 4, m ची व्हॅल्यू काय आली 1. ओके, त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन जो की एक्झामला आधी एक दोनदा विचारला गेला होता. आय थिंक मला वाटते आमची जी बॅच होती 2022 नाही 23च्या बॅचला हा क्वेश्चन होता. ठीक आहे, बोर्डाच्या पेपरला हा क्वेश्चन डेफिनेटली आला होता. बघा काय दिले, 99x + 101y इज इक्वल टू 499. इक्वेशन फर्स्ट. ठीक आहे, त्यानंतर 101x + 99y इज इक्वल टू 501. इक्वेशन नंबर 2. आता यामध्ये आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू फाइंड करायची. आता हा क्वेश्चन आपण या ठिकाणी बोर्डाच्या वेबसाईटवर 3 मार्काला आहे, पण एक्झामला आय थिंक 4 मार्काला देखील आला होता. मग 3 ते 4 मार्काच्या रेंज मधला हा क्वेश्चन आहे, एवढं लक्षातच ठेवा. ठीक आहे, आता सिंपली तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा काय करायची, ऍडिशन करायची. ऍड इक्वेशन 1 अँड 2. पहिल्यांदा ऍडिशन, नंतर सबट्रॅक्शन. ठीक आहे, 499 + 101x + 99y इज इक्वल टू 501. सो हे जे ऍडिशन केली की 200 येईल, हे जे 200y हे जाणार 1000. ठीक आहे, सो 200 जर कॉमन घेतलं तर इथं काय शिल्लक राहणार, x + y इज इक्वल टू 1000. सो x + y इज इक्वल टू 1000 डिवाइड बाय 200. ठीक आहे, सो 2 0 या 2 0 कट. सो x + y इज इक्वल टू 10 डिवाइड बाय 2. सो x + y 2 1 2 2 5 10. ओके, x + y इज इक्वल टू 5. हे इक्वेशन कळलं ना कसं आलं. ओके, सिमिलरली आता काय करायचं, सबट्रॅक्ट इक्वेशन 1 अँड 2. ओके, सबट्रॅक्ट करताना 99x + 101y इक्वल टू 499 -101x + 99y इज इक्वल टू 501. ओके, सबट्रॅक्ट करतो आपण, या ठिकाणी सबट्रॅक्शन होईल. इथे येईल -2x, इथे येईल +2y, इथे येणार -2. ओके, सो -2 मी इथून कॉमन घेतो. x -2 घेतलं इथं प्लसचं मायनस होईल. सो -2 मल्टिप्लायचं -2 तिकडे गेला की डिवाइड होऊन जाईल. -2 डिवाइड बाय -2. सो x - y दोन्ही सेम टाइम कॅन्सल. आन्सर इज 1. इक्वेशन नंबर 4. म्हणजे x + y इज इक्वल टू 5 आणि x - y इज इक्वल टू 1. हे दोन इक्वेशन आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट. ठीक आहे, त्यानंतर पुढे लिहूया ऍड इक्वेशन 3 अँड 4. सो x + y इज इक्वल टू 5 आणि x - y इज इक्वल टू 1. सो ऍडिशन केले आपण,
वायला वाय कट एक्स प्लस एक्स 2x 5 प्लस 1 6 सो एक्स इज इक्वल टू 6 डिवाइड बाय 2 सो एक्सची व्हॅल्यू काय येणार 3 ओके 2 1 जा 2 2 3 जा 6 एक्सची व्हॅल्यू काय आली बाळांनो 3 आता आलेली एक्सची व्हॅल्यू इक्वेशन मी 3 मध्ये पुट करतो ठीक आहे पुट एक्स इज इक्वल टू 3 इन इक्वेशन कोणतं पुट करूया आता हा इक्वेशन 3 घेऊया इक्वेशन ठीक आहे आता इक्वेशन 3 बिकम म्हणूया सो एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 सो एक्स ची व्हॅल्यू 3 पुट केली 3 प्लस वाय इज इक्वल टू 5 सो प्लस 3 या साईडला काय होईल मायनस होऊन जाईल सो 5 मायनस 3 वाय ची व्हॅल्यू काय आली 5 मायनस 3 ती आली 2 वाय ची व्हॅल्यू काय आली बाळा या ठिकाणी 2 आली समजते तुम्हाला कशा पद्धतीने एक्झामला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो ठीक आहे आता एक क्वेश्चन आहे जो की लास्ट 3 मार्काचा राहिला होता तो देखील लागलाच पाहून घेऊया ठीक आहे त्यानंतर 4 मार्कात 2 क्वेश्चन आहेत ते देखील घेऊन टाकू जेणेकरून आपला हा पूर्णपणे चॅप्टर या ठिकाणी एंड होऊन जाईल ठीक आहे आता बघा क्वेश्चन नंबर 4 जो की लास्ट आहे काय आहे की फॉर द इक्वेशन ऑफ 3x मायनस वर लिहितो थोडंसं मी 3x मायनस 2y इज इक्वल टू 17 फाइंड द व्हॅल्यू ऑफ x शोधायचं आहे ठीक आहे ओके फाइंड व्हॅल्यू ऑफ x व्हेन y इज इक्वल टू मायनस सो y ची व्हॅल्यू मायनस 1 असताना आपल्याला x शोधायचं आहे सो 3x minus 2 into minus 1 is equal to 7. So 3x minus minus plus is equal to 17. So plus 2 इकडे गेले काय होईल बाळांनो मायनस होऊन जाईल so 3x बरोबर 17 minus 2 जे की 15 x is equal to 15 divided by 3 x is equal to 3 5 जा 15 3 1 जा 3 3 5 जा 15 x ची व्हॅल्यू काय आली बाळांनो 5 ओके क्वेश्चन संपलेला नाहीये नीट बघा पुढे and find the value of y when x is equal to 3 x is equal to 3 असताना y शोधायचा so 3x minus 2y बरोबर 17 so x ची व्हॅल्यू 3 आहे so 3 minus 2y बरोबर 17 so 3 3 जा 9 minus 2y बरोबर 17 so plus 9 तिकडे गेलं काय होईल बाळांनो मायनस होईल 17 minus 9 किती येणार 17 तून 9 गेले आय थिंक 8 येईल ओके 8 so y बरोबर minus 8 divided by 2 minus sign शिफ्ट केलं 2 1 2 2 4 जाईल so y ची व्हॅल्यू काय आली बाळांनो minus 4 y ची व्हॅल्यू बाळांनो या ठिकाणी काय आली minus 4 ओके खूप सोपं आहे बाळांनो मला वाटते एक 25 ते 30 मिनिटाचा हा लेक्चर होईल हा व्हिडिओ असेल हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर डेफिनेटली तुम्हाला सांगतो मी तुम्ही हा स्कोर मिळवू शकता कारण या टर्म मधले क्वेश्चन तुमच्या एक्झामला विचारले जाणार आहेत तो 3 मार्काचे देखील आपले सगळे क्वेश्चन या ठिकाणी कव्हर केलेले आहेत स्क्रीन मधून साईडला आलोय हे सगळे पॉइंट्स व्यवस्थित लिहून घ्या त्यानंतर आता आपण नेक्स्ट जे 2 क्वेश्चन फक्त राहिलेले ते आता आपण पाहूया मित्रांनो आता शेवटचे 2 क्वेश्चन आहेत ते देखील बघा स्क्रीनवर दिसत आहे इच 4 मार्क्स ओके ग्राफवरचा क्वेश्चन हा एक्झामला डेफिनेटली विचारला जातो बरं का म्हणजे ग्राफ हा स्किप कधीच होत नाही 3 ते 4 मार्काचा क्वेश्चन फिक्स आहे 4 मार्काला हा क्वेश्चन विचारलाच जातो ठीक आहे आता x मायनस वाय इज इक्वल टू 1 घेतले ठीक आहे सगळ्यात पहिल्यांदा मी याच इक्वेशन साठी व्हॅल्यू फाइंड आउट करतो आणि सेकंड या ठिकाणी x प्लस वाय इज इक्वल टू 8 साठी अजून एक बॉक्स या ठिकाणी ड्रॉ करू आता काय सांगतो बघा आपण हा x y x y ठीक आहे x y x y ओके x ची व्हॅल्यू जर मी 1 पुट केली ठीक आहे आता x ची व्हॅल्यू जर मी 1 पुट केली किंवा x ची व्हॅल्यू मी सगळ्यात सिंपल 0 पुट करतो 0 पुट केली तर 0 मायनस y इज इक्वल टू 1 तो मायनस y चे जे मायनस साइन आहे ते ट्रान्सफर 1 साइन ला होणार तो y ची व्हॅल्यू आली मायनस 0 मायनस ओके सिमिलरली y ची व्हॅल्यू मी 0 पुट करतो तो 0 पुट केल्यावर x मायनस 0 इज इक्वल टू 1 सो x इज इक्वल टू 1 so 1 0 एकदम छोटे पॉइंट शोधायचे लय मोठे पॉइंट करत बसायचंच नाही ठीक आहे आता x ची व्हॅल्यू मी 0 पुट करतो सुरुवात 0 पासून करा तो y इज इक्वल टू 8 आहे 0 8 आणि y ची व्हॅल्यू 0 पुट करा तो x ची व्हॅल्यू किती येणार 8 0 ओके आता हे सगळे पॉइंट्स मी व्यवस्थित शो डाऊन केले पुढे आपल्याला ग्राफ काढायला लागणार ठीक आहे आता ग्राफ काढताना सगळ्यात महत्त्वाचं आता ठीक आहे आपण निम्म्या पॉइंट मध्ये ग्राफ करून क्वेश्चन त्या साईडला ठीक आहे आता आपला हा ग्राफ आहे साधारणतः या पद्धतीने
वरती आपण स्केल बिल सगळं लिहिलं 1 सेंटीमीटर. ठीक आहे. हा आपला 0.1 2 3 4 5 6 7 थोडस वाढवलं पाहिजे 8 साठी. ठीक आहे. 7 आणि 8. ठीक आहे. इथपर्यंत आपण वाढवला. त्यानंतर या साईडला हे -1 -2 -3 -4 -5 -6 -7 आणि -8. ओके. हा आपला एक्स ऍक्सिस, हा आपला वाय ऍक्सिस. ओके. वाय ऍक्सिसला एक्स पॉईंट 0 असतो आणि एक्स ऍक्सिसला वाय पॉईंट हा ऑलवेज 0 असतो. हे आपल्याला माहिती. तिथं 1 2 3 4 5 6 7 आणि या साईडला 8. ठीक आहे. सिमिलरली इथं खालच्या साईडला -1 -2 -3 -4 -5 -6 -7 आणि -8. ओके. हा आपला ग्राफ व्यवस्थित ड्रॉ झाला. या ठिकाणी मी स्केल बिल दिली. ठीक आहे. स्केल बरोबर 1 सेंटीमीटर इच ऍक्सेस. ठीक आहे. आता एक्स ची व्हॅल्यू 0 आहे. ठीक आहे. एक्स 0 आहे. वाय किती आहे? -1. एक्स 0 आहे. ठीक आहे. वाय किती आहे? -1. तो वाय ऍक्सिस आपला हा आहे म्हटलं -1 म्हटलं हा पॉईंट काय आला 0, -1. आता एक्स ची व्हॅल्यू 1 आहे आणि वाय किती आहे 0. वाय 0 एक्स 1 हा आला 1, 0. ठीक आहे. इथून ही लाईन आपल्या अशा पद्धतीनं ड्रॉ होणार. ठीक आहे. आणि या लाईनला आपण काय नाव द्यायचं, जे की इक्वेशन असणार आहे एक्स मायनस वाय इक्वल टू 1. ओके. आलं लक्षात. त्यानंतर एक्स ची व्हॅल्यू 0 आहे आणि वाय 8 आहे. एक्स 0 वाय 8 आहे म्हणजे हा 0, 8 आणि वाय ची व्हॅल्यू 8 आहे आणि एक्स ची व्हॅल्यू 8 आहे आणि वाय ची 0, 8, साधारणतः हा इक्वेशन या पद्धतीने ड्रॉ होणार इकडे. ठीक आहे. अशा पद्धतीने होईल आणि इथे एक पॉईंट यांचा इंटरसेक्ट. ठीक आहे. जो की हा इंटरसेक्टिंग पॉईंट असतो. आता या ठिकाणी इक्वेशन लिहून टाकायचं एक्स प्लस वाय इक्वल टू 8. ठीक आहे. ही झाली तुमची ऍक्युरेट 4 मार्काची डायग्राम. पूर्णपणे पॉइंट्स, पूर्णपणे डायग्राम. आलं का लक्षात कशा पद्धतीने करायचं? एकदम इझी आहे. एक्झामला विषय जाऊ शकतं. विचारतातच. क्वेश्चन ग्राफ फिक्स असतो. इक्वेशन देखील सोपे असतात. फक्त समजून घ्या. ऑलवेज स्टार्टिंग 0 पासूनच करा. ठीक आहे. त्यानंतर लास्ट क्वेश्चन बघा. फाइंड एक्स अँड वाय म्हणलेला आहे. ठीक आहे. आता हा क्वेश्चन आय थिंक एक्झामला 1-2 वेळा आला होता बरं का. 1-2 वेळा हा एक्झामला आला होता. इज इक्वल टू 4 आणि थांबा खालीच लिहूया म्हणजे जागा आपली पुरल. -5x - y इज इक्वल टू -2. ठीक आहे. आता याला आपण इक्वेशन 1 म्हणूया, याला आपण इक्वेशन 2 म्हणूया. आता x प्लस वाय एक्स मायनस वाय एक्स प्लस वाय एक्स मायनस वाय प्रॅक्टिस सेट 1.4 तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. सो मी काय करतो पुट 1/x प्लस वाय इज इक्वल टू m अँड 1/x मायनस वाय इज इक्वल टू m. ठीक आहे. फर्स्ट कन्वर्जन करूया. तो 10m प्लस 2m इज इक्वल टू 4. इक्वेशन नंबर 3. त्यानंतर 15m मायनस 5m इज इक्वल टू -2. इक्वेशन नंबर 4. आपल्याला शोधायचे एक्स प्लस वाय एक्स आणि वायचे. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा कन्वर्जन केलं. आता आता पुढे आपण काय करू शकतो, काय ना काय तो ऑपरेशन या ठिकाणी करायला लागणार आहे. ठीक आहे. इथं 2 आहे, इथं 5 आहे. 5 2 जा 10, 2 5 जा 10. सो मी काय करतो इक्वेशन 3 ला आपण मल्टिप्लाय करूया 5 न अँड इक्वेशन 4 ला मल्टिप्लाय करूया आपण 2 न. सो इक्वेशन 3 ला जेव्हा 5 ने मल्टिप्लाय करणार इथं होणार 50m, इथं होणार 5 2 जा 10n आणि 5 4 जा 20. ओके. इक्वेशन नंबर 5. इक्वेशन नंबर 5 बघा. आता इक्वेशन खूप आहे ना आणि इक्वेशन 4 ला आपण 2 ने केलं. सो 15 2 जा 30, 5 2 जा 10, 2 2 जा 4 -4. इक्वेशन नंबर 6. आता -10m प्लस 10 ऍडिशन करून टाकू. ऍड इक्वेशन 5 अँड 6. सो 50m प्लस 10m इज इक्वल टू 20 प्लस 30m मायनस 10m इक्वल टू -4. तो ह्याला हे कॅन्सल झालं. ठीक आहे. 50 प्लस 30 हे 80m m आणि 20 मायनस हे आले 16. ओके. m ची व्हॅल्यू काय आली 16 डिवाइड बाय 80. m ची व्हॅल्यू काय आली 16 डिवाइड बाय 8. ओके. सो 8 2 जा 16, 8 10 जा 80. सो काय आलं m 2/10
आणि ह्याचं पण कन्वर्ट होतोय 2 1 2 2 5 10. सो m ची व्हॅल्यू काय आली 1/5. m ची व्हॅल्यू आली बाळांनो 1/5. ठीक आहे. आता आलेली m ची व्हॅल्यू इक्वेशन कुठल्यात पुट करूया इक्वेशन 5 मध्ये पुट करूया. पुट m is equal to 1/5 in equation 5. Okay. So 50m plus 10m is equal to 20. So m ची व्हॅल्यू किती बाळांनो 1/5 plus 10m is equal to 20. So 5 1 5, 5 10 15. So 10 plus 10m is equal to 20. Plus 10 तिकडे गेलं काय होईल बाळांनो मायनस होईल 20 minus 10. So 10n बरोबर काय येणार 10 बरोबर 10. So यांची व्हॅल्यू काय आली बाळांनो 1. यांची व्हॅल्यू बाळांनो या ठिकाणी काय आली आपल्याला 1. ओके. m फाइंड झाला n फाइंड झाला. सगळ्या व्हॅल्यू आपण इथं या ठिकाणी कन्वर्ट करूया. 1/x plus y बरोबर m ची व्हॅल्यू आहे 1/5. ठीक आहे. आणि आता क्रॉस मल्टिप्लाय केला 5 is equal to x plus y. So x plus y is equal to 5. इक्वेशन हे किती झालं इक्वेशन नंबर आलं 7. इक्वेशन नंबर 7 आलं. त्यानंतर 1/x minus y is equal to n होता. ठीक आहे. सो n म्हणजे काय होता आपला किती आली व्हॅल्यू यांची म्हणजे की 1 आली. क्रॉस केल्यावर सेम होतं. x minus y बरोबर 1 इक्वेशन नंबर 8. आणि आता ह्याच्या पुढे करणार आपण ऍडिशन. ऍड इक्वेशन 7 and 8. ओके. सो आता बघा x plus y is equal to 5. x minus y is equal to 1. So addition करताना y ला y कट x plus x झाले 2x. 5 plus 1 6. x is equal to 6 divided by 2. x ची व्हॅल्यू आली बाळांनो 3. x बरोबर आली 3. ओके. आणि आलेली x ची व्हॅल्यू पुट करा इक्वेशन 7 मध्ये. पुट x is equal to 3 in equation 7. So equation 7 becomes आता तुम्ही बघा बाळांनो मी पूर्णपणे स्क्रीनच्या बाहेर असेल नाही पण पर्याय नाही केलं पाहिजे. 3 plus y is equal to 5. So 5 बरोबर काय येणार 5 minus 3 असं झालं 2. y ची व्हॅल्यू आली बाळांनो 2. म्हणजे साधारणतः समजतंय का की कशा पद्धतीने एक्झामला क्वेश्चन येऊ शकतात. हेच क्वेश्चन मोस्ट प्रोबॅबिलिटी तुमच्या एक्झामला येतीलच. हेच येतील. बट थोडेसे व्हॅल्यू चेंजेस असतील त्यासाठी एक प्रॅक्टिस म्हणून तुम्हाला मी सगळं शिकवलेलं आहे. हा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा. 1000 व्ह्यूज आले तर मी डेफिनेटली वन शॉट सिरीज ही कंटिन्यू चालू ठेवेन. कारण कॉम्बो सिरीज मला चालू करायचा उद्देश होता की जास्तीत जास्त मुलांची कनेक्टिव्हिटी व्हावी. जर त्या पद्धतीने तशी कनेक्टिव्हिटी राहिली डेफिनेटली बाळांनो मी तुम्हाला सांगतो आपण सगळ्या चॅप्टरचे वन शॉट लेक्चर्स घेणार असतो. त्याच पद्धतीने व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना देखील शेअर करा. आपण भेटूया अशाच नेक्स्ट लेक्चरमध्ये.